बनवणार आहोत आपण बोंबील मसाला, चमचमीत असा, खूप छान होतात. अशा प्रकारे करून बघा. सर्वप्रथम तव्यामध्ये मी हलकेसे बोंबील भाजून घेणार आहे आणि त्यांना स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेणार आहे. आता कढईत 4 चमच तेल टाकलेलं आहे. 1 चमच लसूण बारीक कापलेला टाकलेला आहे, परतून घ्यायचा आहे. 1 हिरवी मिरची, 2 कांदे मी मोठे कापून टाकलेले आहेत आणि ते पण परतून घ्यायचं आहे. आता 1 टोमॅटो टाकलेला आहे, चांगलं परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. आता मी थोडंसं अर्धा चमच मीठ टाकलेलं आहे, जेणेकरून टोमॅटो वगैरे कांदा लवकर शिजेल. आता आपण बोंबील टाकणार आहोत, स्वच्छ धुतलेले, आणि 1 चमच मिरची पावडर, अर्धा चमच हळद, अर्धा चमच मसाला, आणि ते सुद्धा आपण आता परतून घेणार आहोत. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण त्याच्यात पाणी टाकणार आहोत शिजण्यासाठी. मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे बोंबीलला. आता मीडियम गॅसवर 5 ते 7 मिनटं आपण त्याला शिजू देणार आहोत. आपली बघा 5-7 मिनटं झालेले आहे. बोंबील शिजून गेलेले आहेत. आता आपण कमी गॅसवर 5 मिनटं होऊ देणार आहोत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली थिक ग्रेव्ही झालेली आहे. आता थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत वरून. बघा बोंबीलला किती सुंदर अशी तरी पण आलेली आहे. हलकासा रस्सा मी ठेवलेला आहे. अशा प्रकारे करून बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप छान बघा चमचमीत आपले बोंबील झालेले आहेत. बघा.